हाय हॅलो श्री स्वामी समर्थ. खूप खूप स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओला थोडंसं लेट झालं आहे, तर माझी जरा तब्येत ठीक नाही आहे, आवाज व्यवस्थित यायचं नाही, त्यामुळे म्हटलं लेट झाला थोडासा व्हिडिओ शेअर करायला. तर वटपौर्णिमेसाठी मी मस्त असे सगळेजण छान तयार झाल्या होत्या. आणि ही वटपौर्णिमा आहे ती मी अशी खास अशी गावाकडे केलेली आहे, म्हणजे यावर्षी पुण्यामध्ये नाही केली. तर अशी पहिल्यांदाच मी वटपौर्णिमा साजरी केली आहे, नाहीतर माझी कधी होत नाही गावाकडे. तर आणि वातावरण असं इतकं छान होतं ना, निवांत होतं, जास्त गर्दी नाही काही नाही, आणि शेतात होतं. तर इकडं आम्ही सगळ्या मस्त छान सगळ्या तयार होऊन आलो होतो वटपौर्णिमे दिवशी. म्हणजे हा सणच असा असतो की वटपौर्णिमा, संक्रांती यावेळेस सगळ्या लेडीज अशा छान तयार वगैरे होऊन, उपवास असतो तरी देखील एनर्जी एकदम खूप जास्त असते, हाय असते. कारण काय असतं की पुरणपोळ्या वगैरे सगळं सगळं आम्ही तयारी करून आलो होतो, पण आणि उपवास देखील होता, पण असं वाटत नव्हतं कोणाकडे बघून की आज उपवास आहे. तर इकडे आमची बघा मस्त अशी पूजेची तयारी चालू होती. पूजेसाठी सगळं साहित्य हे सगळं छान अगदी व्यवस्थित आणलं होतं. तर पद्धती सगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या असतात. तर म्हणतात ना, जसं जिल्हा बदलला की पद्धती देखील बदलतात. तर इथं ना वटपौर्णिमेची पूजा करताना असं म्हणजे आपण देव वगैरे हे करतात, देव वगैरे आपण मांडून तिथं नंतर पूजा वगैरे करून नंतर वडाची पूजा वगैरे करत असतात. आणि ज्या वेळेला आपण फळ म्हणून इथं सगळेजण फक्त आंबा असतो, तर तो तेवढा सगळ्यांचा सेम असतो, बाकी काय काय पद्धती वेगवेगळ्या आहेत. तर इकडे आमची पूजेची तयारी चालू होती, तर मुलं मात्र मागं खेळत बसलेली होती. तर थोडा वेळ अंशू आमची खेळली आणि त्याच्यानंतर तिची पण रडारड चालू होती. फोटो पण काढा एकाचे बरं का. आणि पूजा झाली आणि त्याच्यानंतर आला नंबर तो वडाला फेरे घ्यायचं. तर 7 फेरे घ्यायला वडाच्या तिथं जागा थोडीफार कमी होती बरं का, त्यामुळं. आणि प्रत्येकाचा व्हिडिओ फोटो तरी यायला पाहिजे होता, त्यामुळे हळूहळू सगळेजण निघाले होते, कारण गर्दी वगैरे जास्त काही नव्हती, त्यामुळं सगळ्यांचं निवांत चाललेलं होतं. आणि इकडं माझं पण चाललेलं होतं की फोटो पण सोबतच काढा, फोटो व्हिडिओ पण करा. तर काय झालं, गर्दी नसल्यामुळं मस्त छान अगदी झाला होता कार्यक्रम, एकदम मस्त वाटत होता. मोजून घ्या, नाहीतर एखादा जन्म कमी पडायचा. जास्त पण घेऊ नका, जास्त पण घेऊ नका एखाद्याला. आणि या हळदी कुंकूचा कार्यक्रम चालू झाला, पण त्यावेळेला बरोबर नेमकं ना माझे काय झालेलं होतं, ताटात जे काय वाटीमध्ये दूध होतं ते सगळं सांडून गेलं होतं. अंशू रडत होती, त्यामुळं माझं काहीच लक्ष लागत नव्हतं इकडं कार्यक्रमामध्ये. कारण तिला एकतर सवय नव्हती इकडं बाबापासून राहायची वगैरे, तर बाबा नव्हते, त्यामुळं आणखी ती जास्तच रडायला लागली होती. तर आम्ही मग कार्यक्रम वगैरे उरकून घेतला आणि त्याच्यानंतर मग चालू झाला ते आमचा असंच काहीतरी थोडंसं शूट करायचं. तर याचे क्लिप वगैरे खूप छान आलेले आहेत, याचा व्हिडिओ पण मी नक्की शेअर कर. तर आमची वडाची पूजा वगैरे सगळी करून झाली आणि त्याच्यानंतर असतो ते ओटी भरायची बायकांची. तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धती असतात. तर काही ठिकाणी आहे ना, वडाचे जे आपली फळ असतं वडाचं, त्याला टेंबरं म्हणतात, तर ती पुरणाची बनवतात आणि ते आणि गहू असं काही ठिकाणी ओटी भरतात त्याची. तर इकडं अशी पद्धत होती की ब्लाऊज पीस, फळ आणि आपलं गहू असं या पद्धतीनं बनवतात, तर भरतात. तर अशा वेगवेगळ्या पद्धती असतात प्रत्येक ठिकाणी. तर यावर्षी मी पहिलीच म्हणजे इकडे केलेली होती पूजा. तर आम्ही इकडं रोडवरच बसलो होतो आणि रोडवरच बसून सगळेजण, कारण वडाचं झाड होतं ते शेतात होतं, तर त्या रोडवरती बसूनच सगळ्यांनी छान पूजा वगैरे केली. गप्पा वगैरे चालू होत्या आमच्या सगळ्यांच्या.
तर पहिल्यांदाच गावाकडे केलेली ही वटपौर्णिमा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.